देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते पालघर जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर इंदुराणी जाखर यांना। पुस्तक भेट, पारपा वाद्य आणि 100% हरित बंदर अंतर्गत वाढवण बंदर येथे मान्यवरांच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या ट्री सर्टिफिकेटचं देखील या ठिकाणी मान्यवरांना भेट स्वरूपात देण्यात येत आहे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी महोदयांना करतोय। पुनश्च एकदा विनंती आहे आदरणीय पालघर जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर इंदुराणी जाखर मॅम यांना। यानंतर महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री आदरणीय नामदार श्री मंगल प्रभातजी लोढा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री विवेक भाऊ पंडित साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। माननीय विधानसभा सदस्य तथा माजी पालकमंत्री पालघर जिल्हा आदरणीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत संपन्न करण्याची मी विनंती करते पालघर जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर इंदुराणी जाखर मॅम यांना। माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे। यानंतर माननीय नामदार श्री पाशा पटेल साहेब अध्यक्ष तथा मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी अध्यक्ष मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स। सर्व मान्यवरांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि पुढील स्वागत करण्यासाठी मी विनंती करते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर माननीय श्री मनोजजी रानडे यांना। पालघर लोकसभा सदस्य माननीय डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब यांचं आपण स्वागत करावं। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। माननीय ॲडव्होकेट श्री निरंजनजी डावखरे साहेब माननीय विधान परिषद सदस्य यांचं देखील स्वागत आदरणीय मनोजजी रानडे यांनी करावं अशी मी विनंती करते। विधानसभा सदस्य माननीय श्री राजेंद्रजी गावी साहेब यांचं देखील स्वागत करावं अशी मी महोदयांना विनंती करतो। माननीय विधानसभा सदस्य आदरणीय श्री विलासजी तरे यांचं देखील आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते। यानंतर वसई विरार महानगरपालिका आयुक्त माननीय श्री अनिल कुमारजी पवार यांना विनंती आहे आपण पुढे स्वागत करावं। माननीय विधानसभा सदस्य आदरणीय श्री हरिश्चंद्रजी भोये यांचं देखील आपण स्वागत करावं। माननीय विधानसभा सदस्य आदरणीय श्री राजनजी नाईक साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं। विधानसभा सदस्य माननीय श्रीमती स्नेहा दुबे पंडित मॅडम यांचं देखील आपण स्वागत करावं। त्या ठिकाणी उपस्थित पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आदरणीय श्री मधुकरजी पांडे साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं। माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव आदरणीय श्रीकरजी परदेशी साहेब यांचं देखील स्वागत आदरणीय साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्राचे आदरणीय श्री संजयजी दराडे यांचं देखील स्वागत करावं अशी मी विनंती करतो। यानंतर पुढील स्वागत करण्यासाठी मी विनंती करते पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री यतीशजी देशमुख साहेब यांना। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अपर मुख्य सचिव माननीय श्रीमती मनीषा वर्मा मॅडम यांचं आपण स्वागत करावं। त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे सचिव आदरणीय श्री विजयजी वाघमारे यांचं देखील आपण स्वागत करावं। आदरणीय श्री उन्मेजी शरद वाघसाहेब चेअरमन जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि CMD VPPL यांचं देखील स्वागत इथे संपन्न होत आहे।
यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता मी विनंती करते माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर यांना. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब, माननीय नामदार श्री मंगलजी प्रभात लोधा साहेब, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री, माननीय श्री विवेकजी पंडित साहेब, महाराष्ट्र राज्य आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, माननीय श्री पाशाजी पटेल साहेब, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय विधान परिषद सदस्य श्री निरंजनजी डावखरे साहेब, खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा साहेब आणि पालघर जिल्ह्याचे उपस्थित आमदार महोदय श्री राजेंद्रजी गावित साहेब, श्री विलासजी तरे साहेब, हरिश्चंद्रजी भोये साहेब, श्री राजन नायकजी साहेब, स्नेहाताई दुबे पंडित मॅडम, यासोबतच उपस्थित ACS माननीय मनीषा वर्मा मॅडम, सेक्रेटरी माननीय श्री विजय वाघमारे सर, सेक्रेटरी CM ऑफिस श्री श्रीकर परदेशी सर, मीराबाई अंदर पोलीस आयुक्त श्री मधुकरजी पांडे सर, IG कोंकण रेंज श्री संजय दराडे सर, CCF श्रीमती प्रतिभा मॅडम, JNPA चे अध्यक्ष श्री उमेश वाघ सर, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनींनी व पालघर जिल्ह्याचे रहिवासी, आपण सगळ्यांचे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमास मनापासून स्वागत करते. आज सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद शाळा दुर्वेश तालुका पालघर येथे भेट देऊन 90 विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि पालकांशी संवाद साधून मुलांना नवीन शैक्षणिक वर्षात मोलाची ऊर्जा दिली. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आज प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या लोकसहभाग मोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आश्रमशाळा, PM जन्मन अंतर्गत बहुउद्देशीय केंद्र, वसई येथे रुग्णालय आणि पोलीस विभागाचे विविध उपंगांच्या ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन सोहळा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते होणार आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वन हक्क धावे मंजूर झालेला हा पालघर जिल्हा असून आज रोजी नव्याने आपण 413 वन हक्क पट्टे जिल्ह्यात मंजूर केलेले आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते त्याचं वाटप होणार आहे. यासोबतच शासनाचा विविध 133 योजनांचा लाभ या वन हक्कपट्टे धारकांना देण्यासाठी विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात आखण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क पट्ट्यात नरेगा अंतर्गत बांबू लागवडीचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील वर्षात आपण 5000 हेक्टर आणि 50 लाख बांबू लागवड जिल्ह्यात करणार आहोत. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित होत असून त्या ठिकाणी 12 लाख डायरेक्ट आणि 1 कोटी इनडायरेक्ट रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरजला अनुसरून JNPA आणि कौशल्य विकास विभाग यांच्या मार्फत वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत. त्यातील काही यशस्वी प्रशिक्षणार्थींना आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते प्रत्यक्ष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यातीलच पुढचा टप्पा म्हणून PPP तत्वावर ITI वानगाव येथे पुढील शैक्षणिक वर्षापासून बंदरातील टेक्निकल आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटीज रिलेटेड नवीन ट्रेड सुरू करण्याचे अनुषंगाने JNPA आणि कौशल्य विकास विभागांमध्ये MOU मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थित होणार आहेत. पालघर जिल्हावासियांसाठी मॉन्सून सोबतच विविध विकास कामांचा आश्वासक आणि सुखद वर्षावाचा हा एक वेगळा कार्यक्रम आहे. महोदय, आज आपल्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला पुढील कामकाजात एक नवीन ऊर्जा मिळालेली असून त्या दृष्टीने आजपासूनच आम्ही नव्याने जोमाने कामाला लागणार आहोत याची मी खात्री देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम.
यानंतर विविध योजनांचा शुभारंभ आणि सामंजस्य करार संपन्न होईल. पालघर जिल्ह्यांतर्गत विविध कौशल्य विकास व रोजगार संबंधी उपक्रम राबविण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड अर्थात VPPL यांच्या दरम्यान आता सामंजस्य करार अर्थात MOU हस्तांतरित होत आहे. हे सामंजस्य करार हस्तांतरित करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्रीमती मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि माननीय श्री उन्मेषजी वाघ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अर्थात JNPA आणि वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड अर्थात VPPL पालघर जिल्ह्यातील शासकीय ITI मधील प्रशिक्षण सुविधांचा विकास करणे, अत्याधुनिक वर्कशॉप विकसित करणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, प्रशिक्षित युवक युवतींना बंदर संबंधी आवश्यक अधिक प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे. धन्यवाद. यानंतर डाय मेकर क्लस्टरसाठी JNPA व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या खास आर्थिक योजनेअंतर्गत सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून देणारे निधीपत्राचे वितरण इथे केले जाणार आहे. सर्वप्रथम मी विनंती करतोय लाभार्थी श्री हिरेन प्रकाश बारी गुंगवाडा श्री हिरेन प्रकाश बारी गुंगवाडा यांना 6,79,000 या निधीपत्राचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत BCBA सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आता वितरित करण्यात येत आहे. मी विनंती करते पार्थ निलेश चौधरी आणि श्रीमती गायत्री जगदीश दवणे यांना आपण कृपया पुढे यावं. वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत BCBA सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीपणे या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात CII यांच्या समवेत सामंजस्य करार होतील. यासाठी मी विनंती करतो माननीय श्रीमती मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, तसेच माननीय श्री सौरभ कुमारजी मिश्रा, जनरल मॅनेजर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. आजपर्यंत CII मार्फत 36 औद्योगिक आस्थापनांमध्ये 355 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. CII मार्फत आता पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय ITI मधील प्रशिक्षणार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर ब्लू स्टार प्रायव्हेट लिमिटेड यांच्या समवेत सामंजस्य करार होत आहे. मी विनंती करते अपर मुख्य सचिव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता माननीय श्रीमती मनीषा वर्मा यांच्या समवेत ब्लू स्टार प्रायव्हेट लिमिटेडचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर माननीय श्री रणजितजी पाटील यांना रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रामध्ये नामांकित आस्थापनेद्वारे शासकीय ITI मधील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सर DM पेटेट रुग्णालय येथील विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. हा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने होईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सुस्वागतम. वसई विरार शहर महानगरपालिका आपलं सहर्ष स्वागत करत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर DM पेटेट रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. वसई 1860 साली स्थापन झालेलं सर DM पेटेट रुग्णालय हे आजही आपली सेवेची परंपरा समर्थपणे जपत आहे. एका लहानशा डिस्पेन्सरी पासून सुरू झालेलं हे रुग्णालय विविध आधुनिक सुविधा असलेलं आणि मृत्यू पश्चात त्वचा दान यशस्वी करून दाखवणारं एक महत्वपूर्ण रुग्णालय बनलं आहे. 1935 मध्ये सुरू झालेल्या प्रसूती विभागापासून ते विविध OPD विभागांपर्यंत सर DM पेटेट रुग्णालयाने लोकसेवेकरिता आपली सेवा वाढवली आहे. दरमहा
8,000 ते 10,000 रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या या रुग्णालयाची ही नवीन इमारत सुद्धा रुग्णांना आणखी उत्तम आणि आधुनिक सेवा पुरवण्यासाठी समर्थ आहे। या नवीन इमारतीत पुढील प्रमाणे विभाग व सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत। 35 खाटांचे प्रसूती विभाग, 15 खाटांचे NICU विभाग, 4 खाटांचे बालरोग विभाग, बालरोग तपासणी, गरोदर माता तपासणी, ANC OPD, लेबर विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती पश्चात विभाग, नवजात बालक लसीकरण विभाग, सोनोग्राफी विभाग आणि जन्मदाखला नोंदणीकरण विभाग। नवीन इमारतीमधील 70 खाटांमुळे रुग्णालयातील खाटांची एकूण संख्या वाढून 150 झाली आहे। या नवीन इमारतीतील आधुनिक उपकरणांनी सज्ज असे विविध विभाग आणि डॉक्टर व नर्सेस सोबत इतर कर्मचारी वृंद सुद्धा पुढील कित्येक वर्ष लोकसेवेचे कर्तव्य निष्ठेने अविरतपणे पार पाडतील हे निश्चित। अशा या सर DM पेटीट रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोककल्याणार्थ लोकार्पण होत आहे। धन्यवाद। यानंतर मी विनंती करते माननीय श्री मधुकरजी पांडेय, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त यांना आपण पुढील कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। अच्छा, हॅलो 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 आजच्या या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री गणेशजी नाईक, पालकमंत्री, माननीय नामदार श्री मंगल प्रसाद लोढ़ा जी, माननीय श्री पाशा पटेल जी, माननीय श्री विवेक पंडित जी, माननीय रविंद्र चौहान जी, माननीय डावखरे साहेब, माननीय हेमंत सावरा साहेब, माननीय राजेंद्र गावित जी, माननीय विलास तरे जी, माननीय स्नेहा दुबे पंडित मैडम, माननीय श्री राजन नाईक जी, माननीय हरिश्चंद्र भोये जी व उपस्थित सर्व मान्यवर, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सोयी सुविधा अंतर्गत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विरार विभाग, वाहतूक शाखा विरार विभाग, भरोसा सेल वसई विरार तसेच विशेष शाखा वसई विरार आणि वायरलेस डिपार्टमेंट, दळणवळण व तंत्रज्ञान विभाग असे एकूण 6 जुन्या कार्यालयाची म्हाडाच्या मालकीची 3 मजली इमारत भाडेतत्वावर घेऊन जवळपास 14,400 स्क्वेअर फूटचा एक चांगला प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे। सर, या ठिकाणी मी आपल्याला एक कमिट करू इच्छितो की हा जो सर DCP ऑफिस तयार झालेला आहे, दिस इज प्रोबॅबली द बेस्ट DCP ऑफिस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र सर। त्याच्यात सर आज आपल्याला त्याचा लोकार्पण करण्याची मी आपल्याला विनंती करतो। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये 7 कलमी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्याकरिता निर्देश दिले होते। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अंतर्गत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद व सुलभ करण्याच्या दृष्टीने बोडिंजी पोलीस स्टेशन येथील 3 मजली इमारतीमध्ये नंबर 1 पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ 3 विरार, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग, भरोसा सेल वसई विरार, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा विरार, विशेष शाखा वसई विरार आणि पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग असा 6 विविध कार्यालयांची नव्याने उभारणी केली आहे। पूर्वीचा जो DCP झोन 3 ऑफिस होता वो एक रेजिडेन्शियल एरियामध्ये होता। ACP विरार कार्यालयाची परिस्थिती अत्यंत वाईट होती। भरोसा सेल तो अत्यंत एक छोटासा प्रेमाइसेस मध्ये होता।
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करून नागरिकांना मिळवणाऱ्या सेवा अधिक जलद व सुलभ करण्याच्या दृष्टीने बोलिन्स पोलीस स्टेशन येथील 3 मजली इमारतीमध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विरार नवीन ठिकाणी सुसज्ज दालन, कॉन्फरन्स हॉल, अंमलदार व अभ्यागतांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था आणि स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. भरोसा सेल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र समुपदेशन कक्ष, हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जनतेच्या दृष्टीने दूर असलेले कार्यालय आता सोयीच्या ठिकाणी सुविधांनी सुसज्ज असे कार्यालय तयार करण्यात आले आहे. अधिकारी दालन, अंमलदार व अभ्यागतांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्थेसह नवीन कार्यालय तयार करण्यात आले आहे. ते आता नवीन इमारतीमध्ये अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह नवीन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परिमंडळ 2 व 3 मध्ये येणाऱ्या कार्यक्षेत्राचे दळणवळण व तंत्रज्ञान कामकाज अधिकाधिक गतिमान व सक्षम करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी नव्याने सुसज्ज संवाद सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यानंतर सर जिल्हा नियोजन समिती ठाणे याच्याकडनं आपल्याला एक निधी प्राप्त झाली होती 1,30,00,000 रुपयाची आणि त्यातून आपण ट्रॅफिक डिपार्टमेंट मीरा भाईंदर वसई विरार करिता एकूण 200 बॉडी 1 कॅमेरे घेतले. हे सर जे बॉडी 1 कॅमेरे आहेत हे 2 वे कम्युनिकेशन करतात. इथून आपण त्यांना सांगू शकतो आणि ते आपल्याला सांगू शकतात. म्हणून तर ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या वर्किंगमध्ये ट्रान्सपेरन्सी आणि त्यानंतर इव्हन लॉ अँड ऑर्डरमध्ये त्याचा वापर करता येईल. त्यात सर आपण 100 डेच्या प्रोग्राममध्ये त्यात 20 कॅमेरे तेव्हा घेतले होते. आता उरलेले जे 180 आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर सर आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मीरा भाईंदर वसई विरार अंतर्गत नेमणुकीतील पोलीस निरीक्षक यांना सिंबॉलिकली प्रदान करण्याची विनंती करतो. तिसरा सर जो प्रकल्प आहे तो आपल्याकडे मुंबईच्या धर्तीवर रायट कंट्रोल व्हेकल आपल्याकडे नव्हती आणि जसं ठाण्यात आहे आणि बाकी ठिकाणी आहे. आपण सर डीपीटीसी मधूनच 3 नवीन रायट कंट्रोल व्हेकल घेतलेले आहेत. त्याचा सर या कार्यक्रम झाल्यानंतर आपला हस्ते त्याचा आपण फ्लॅग ऑफ करणार आहोत. थँक्यू सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियानाअंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ होत आहे. या अभियानाअंतर्गत जागरूकता आणि लाभ संपृक्तता शिबिर दिनांक 15 जून ते दिनांक 30 जून 2025 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासंदर्भात प्रस्तावनेसाठी मी निमंत्रित करते आदिवासी विकास विभागाचे सचिव माननीय श्री विजयजी वाघमारे यांना. नमस्कार. राज्यस्तरीय
धरती आबा अभियान सहभाग अभियानाच्या शुभारंभासाठी तसेच पालघर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेशजी नाईक, मंत्री वने श्री मंगलप्रभातजी लोढा, मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित असलेले आमच्या विभागाचे मंत्री श्री अशोकजी उईके साहेब, श्री विवेकजी पंडित, श्री पाशा पटेलजी, मंचकावर उपस्थित सन्माननीय खासदार तसेच सन्माननीय आमदार महोदय, अपर मुख्य सचिव वर्मा मॅडम, इतर अधिकारीगण, उपस्थित विविध मीडिया, त्यांचे प्रतिनिधी व पावसाच्या तडाख्याला न जुमानता मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनी, आज पालघर जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम पार पडला. सर, आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव केला. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या सगळ्या 497 आश्रम शाळांमध्ये देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये हा शाळा प्रवेशोत्सव साजरा करत आहे. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते त्याचे नाशिक येथे उद्घाटन झालेले आहे सर. आणि आमच्या झाडून प्रत्येक अधिकारी, इव्हन मंत्रालयातील अधिकारी, सचिव, उपसचिव सगळे जे आहे त्यांना पण आम्ही पाठवलेलं आहे सर शाळांमध्ये. ते उल्लेखनीय आहे सर. सर, 15 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, ज्याला आपण PM जनमन म्हणून ओळखतो, या योजनेचा शुभारंभ झाला सर. त्यास महाराष्ट्रातील 3 आदिम जाती कातकरी, कोलाम आणि माडियागोंड यांचा समावेश होता. आपण त्यांच्यासाठी सर 11 योजना राबवल्या आणि त्याच्यासाठी जवळजवळ 9 विभाग जे आहेत ते कार्यरत होते. प्रत्येक लाभार्थ्यासाठी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना तसेच मूलभूत कागदपत्रे, सामूहिक स्वरूपाच्या योजना इत्यादी यांचा त्याच्यामध्ये समावेश होता सर. त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 17 जिल्हे होते, 109 तालुके सहभागी होते आणि आपण सगळ्या आदिवासी पाड्यांपर्यंत 4261 आदिवासी पाड्यांपर्यंत आपण तिथे पोहोचलो सर. 1.5 लाख कुटुंब आणि 7 लाख आदिवासी लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाने ह्यावेळेस प्रयत्न केला होता सर. याद्वारे सर महाराष्ट्रामध्ये नवीन 183 अंगणवाड्या, 87 मोबाईल मेडिकल युनिट, अनेक घरगुती नळ योजना, 133 पाणी पुरवठा योजना, मोबाईल कनेक्टिव्हिटी, 60,000च्या आसपास सर नवीन पक्के घर आणि एकूण 121 बहुउद्देशीय केंद्र यांचा समावेश आहे सर. ह्या बहुउद्देशीय केंद्रामध्ये सर अंगणवाडीची व्यवस्था आहे, त्याची विपणन व्यवस्था आहे, त्यांची आपले जे मोबाईल मेडिकल युनिट आहेत किंवा वंदन केंद्र आहे, ह्या सगळ्यांची व्यवस्था ह्या ठिकाणी ह्या आदिवासी बांधवांसाठी होणं अपेक्षित आहे सर. आणि त्याच्यापैकी मला वाटतं काही बहुउद्देशीय केंद्रांचा उद्घाटन आपल्या हस्ते आज येथे होणार आहे. PM जनमनचा प्रभाव व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या सुविधा यांचा लाभ केवळ काही जमातीपुरता न राहता तो सगळ्या संपूर्ण आदिवासी भागात सगळ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचायला हवा, यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सर 2 ऑक्टोबर 2024 रोजी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ केला. यामध्ये सर महाराष्ट्रातील 32 जिल्हे आहेत, 214 तालुके आहेत आणि संपूर्ण आदिवासी समाज 1 कोटीच्या वर याच्यामध्ये त्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे सर. जनमनमध्ये जे लाभ आहेत ते लाभ तर आहेतच सर, याच्यामध्ये पण एकूण 25 योजना आहेत, 17 विभाग याच्यामध्ये काम करणार आहेत सर. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर आहे, PMGSY मधला पक्का रस्ता आहे, जलजीवन मिशनची पाणी पुरवठा योजना तर आहेत सर. पण वनहक्काचे वनपट्टे जे हक्काचे आहेत ते त्यांना मिळतात किंवा नाही, आरोग्य पथक, दूरसंचार, त्याच्या व्यतिरिक्त सर मत्स्यसंपदा योजना, कौशल्य भारत योजना, अशा अनेक योजनांचा याच्यामध्ये समावेश आहे सर. मूलभूत कागदपत्रे जे आहेत, आधार, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड, अशा अनेक बाबींचा याच्यामध्ये समावेश आहे सर. ज्यामध्ये आपण जेव्हा बघतो सर तर 25 योजना आहेत सर, 17 विभाग आहेत. त्यामुळे ज्याला प्रशासनाने एकत्रित येणं गरजेचं आहे सर. फार संवेदनशीलपणे काम करण्याचं गरजेचं आहे. सूक्ष्म नियोजन याच्यामध्ये फार मोठी बाब आहे सर. आणि त्याचाच एक भाग म्हणून सर आपल्या नेतृत्वाखाली वॉर रूममध्ये आपण जसा PM जनमनचा आहे तसाच धरती आबाचा देखील कक्ष आपण स्थापन केलेला आहे सर. तर ह्या मिशन मोडमध्ये काम करण्यासाठी एक प्रचार व प्रसिद्धी फार गरजेची होती आणि त्याचा शुभारंभ सर आपल्या हस्ते आज पालघर जिल्ह्यामध्ये होतोय, याचा आम्हाला फार आनंद आहे सर. याच वेळेस सर नाशिकमध्ये देखील माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यामध्ये होतोय आणि प्रत्येक ह्या 32 जिल्ह्यांमध्ये सर जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ही जबाबदारी दिलेली आहे
की त्यांनी ह्या अंतर्गत कार्यक्रम करायचे आहेत आणि सूक्ष्म नियोजन करायचे आहे. सर, ह्या मंचकावर आताच आपण बघितलं की कौशल्य विकासचे अनेक MOU झालेत. ते हे कौशल्य विकासचे MOU देखील याचाच भाग आहे सर. याच्या व्यतिरिक्त आपण वनपट्टे वितरण सोहळा केलेला आहे, तो देखील ह्याच योजनेचा भाग आहे सर. तर आदिवासी विकास विभाग, कौशल्य विकास विभाग आणि वनमंत्री यांच्या हस्ते सर इथे आपण सगळ्यांचे सहकार्य लाभलेलं आहे आणि सगळ्यांचं नेतृत्व आपल्या खाली होत आहे सर. त्यामुळे मला वाटतं हा धरती आबा अभियान देखील मोठा यशस्वी होणार आहे सर. त्यामुळे ज्याप्रमाणे PM जनमन आम्ही मोठ्या यशस्वीपणे राबवला, तसाच धरती आबा देखील आम्ही यशस्वीपणे राबवू याची आपल्याला ग्वाही देतो सर. आणि माझे प्रास्ताविक संपवितो. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी असणाऱ्या सर अत्यंत महत्वाकांक्षी अशा धरती आबा अभियानाच्या लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी सर मी आपल्याला आमंत्रित करतो सर. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या अभियानाचं स्वागत करूया. यानंतर धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियानांतर्गत माहिती पत्रकाचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे. मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री महोदयांना. आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात डहाणू प्रकल्पाअंतर्गत 314 गावांचे अधिसूचित क्षेत्र आहेत. जव्हर प्रकल्पांतर्गत 340 गावांचे अधिसूचित क्षेत्र आहेत. या शिबिरांमध्ये ओळखपत्र आणि मूलभूत कागदपत्रे, अन्न व पोषण सुरक्षा, आरोग्य आणि विमा, आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरण, शेती व उपजीविका, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण, विश्वकर्मा योजना याशिवाय या अभियानात सिकल सेल आजारविषयी देखील जनजागृती आणि तपासणी यावरही भर दिला जाणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माहिती पत्रकाचं अनावरण होत आहे. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आदिवासी विकास विभागाअंतर्गत प्रकल्प कार्यालय जव्हार अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चास तालुका मोखाडा या नूतन इमारतीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल. मी विनंती करते. धन्यवाद. यानंतर प्रकल्प कार्यालय जव्हार अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गोहीर तालुका वाडा या नूतन इमारतीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
काय झाले पाहिजेत. यानंतर प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशीय केंद्राचं उद्घाटन माननीय महोदयांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत मौजे रायतळे बहुउद्देशीय केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन करावं अशी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो. यानंतर जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत मौजे आपटाळे बहुउद्देशीय केंद्राचं उद्घाटन करावं अशी मी विनंती मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना करतो. धन्यवाद. यानंतर मनरेगा आणि टाटा मोटर्स अभिसरण फळबाग व बांबू लागवड यशोगाथा तसेच शेततळे व बांबू लागवड अभियानाबद्दलच्या चित्रफितीचं सादरीकरण इथे होईल. मी विनंती करते टेक्निकल टीमला. एव्ही प्लीज. नमस्कार. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही पालघर जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण मजुरांना रोजगार मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. परंतु सुविधा संपन्न कुटुंब सर्वांगीण ग्रामसमृद्धी अंतर्गत जॉब कार्ड धारक मजुरांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना महत्वाची भूमिका पार पाडतात. या अंतर्गत फेब्रुवारी 2024 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, टाटा मोटर्स व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारानुसार पालघर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 4554 लाभार्थ्यांना 1 एकर आंबा व काजू तसेच बांधावर बांबू लागवड पाणी प्रकल्प एकूण 1828 हेक्टरवर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. याद्वारे ग्रामीण भागातील जॉब कार्ड धारक शेतकरी मजूर यांची आर्थिक प्रगती साध्य करावयाच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे. यावर्षी असेच अभिसरण शेततळ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. दुर्गम अशा विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे शेताला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचा उपक्रम घेण्यात येत आहे. मोखाडा येथे पोशेरा या एका गावात 35 शेततळ्यांचा अभिनव उपक्रम पूर्णत्वास येत आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीस एका वर्षासाठी किमान 280 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते. एक बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडतो. एका हेक्टर क्षेत्रातून 200 टन इतका कार्बन डायऑक्साईड हवेतून बांबूद्वारे शोषला जातो. बांबू ही वेगाने वाढणारी वनस्पती आहे. तसेच ही वनस्पती स्वतःचे पुनरुत्पादन करू शकते. येणाऱ्या काळात वीज निर्मितीसाठी कोळशाला बांबूचा पर्याय असणार आहे. बांबूद्वारे पर्यावरण संवर्धन होणार आहे. तसेच इमारती, फर्निचर, इंधन निर्मिती याकरिता शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणून बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मनरेगा अंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमात बांबू लागवड मिशन मोडवर करण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एका हेक्टरला 4 वर्षाकरिता रुपये 7,04,645 पर्यंत 100% अनुदान देणारे बांबू हे एकमेव पीक आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय विवेकभाऊ पंडित व माननीय श्री पाशाभाऊ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात सर्व तालुक्यात मेळावे घेण्यात आले. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे. वैयक्तिक वनमजूर दावे तसेच सामूहिक वनपट्टे यावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांबू खरेदी करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे. मनरेगा अंतर्गत मजूर केवळ दैनंदिन मजुरीसाठी न येता त्याच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करून त्याला सक्षम बनवणं हे जिल्हा प्रशासनाचं ध्येय आहे व मनरेगातून मनरेगा मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
यानंतर पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मंजूर वनपट्ट्यांचे वाटप केले जाईल। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतोय, प्रातिनिधिक स्वरूपात 6 आदिवासी लाभार्थी बांधवांना वनपट्टे वाटप करण्यात येत आहेत। लाभार्थी आहेत श्री विलास काशीनाथ कुंभारे बऱ्हाणपूर, श्री विनोद जाना तांबडा बऱ्हाणपूर तालुका पालघर, श्री जनू कान्हा पालवा नानिवली पालघर, श्रीमती तुलसी रमेश हिंगा सातिवली तालुका वसई, श्री दशरथ हिराजी परेड राजावली वसई, श्री दयानंद रामचंद्र हरवटे धानिव तालुका वसई। प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी लाभार्थी बांधवांना या ठिकाणी वनपट्टे वाटप करण्यात येत आहे। धन्यवाद। यानंतर मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं। खासदार माननीय डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो। पालघर जिल्ह्याला विकासाची दिशा देणारे कैलासवासी विष्णू सवरा साहेब आणि चिंतामणजी वनरा साहेब यांना विनम्र आदरांजली वाहतो। आजच्या प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ करताना आपल्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर आणि पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब, कौशल्य आणि रोजगार मंत्री माननीय मंगलप्रसाद लोढा साहेब, आदरणीय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, विवेक भाऊ पंडित, पाशा पटेल साहेब, उपस्थित सर्व आमदार, सर्व विभागाचे सचिव, पोलीस अधिकारी, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि पावसाळा सुरू झालेला आहे, पेरण्या सुरू झालेल्या आहेत, तरी सुद्धा त्याला न जुमानता आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री पालघरमध्ये येत आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेले सर्व जनसमुदाय, माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार बंधूंनो, मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की NC-STच्या धर्तीवर आपण महाराष्ट्र शासनाचा अनुसूचित जमाती आयोग स्थापन केला आणि त्याला मान्यता लवकर तुम्ही दिली, त्यामुळे आपल्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो। गेल्या 2 महिन्यापासून 3 वेळा अवकाळी पाऊस पडला, वादळ आलं, बरेच नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं आणि सगळीकडून नुकसान भरपाईची मागणी होत होती। माननीय पालकमंत्री यांनी सुद्धा ती मागणी लावून धरली आणि आपण सुद्धा एका महिन्यात आपण ती मागणी पूर्ण केली, म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो। मागील काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांच्या जागा खाली होत्या, मागील 5 ऑक्टोबरला भरती झाली होती, तरी सुद्धा बऱ्याचशा जागा खाली होता। पेसा भरतीचा अजून निर्णय होत नसताना आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कंत्राटी भरती सुरू केली आणि त्यामुळे माननीय CEO मनोजी रानडे साहेबांनी अतिशय कल्पकता दाखवत ही पूर्ण शिक्षक भरती पूर्ण केली आणि त्यामुळे विकल्प विपरीत सुद्धा जो पर्याय तो सुद्धा त्यांनी सोडवला आणि त्यामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये सर्व पूर्ण ठिकाणी पूर्ण शिक्षक आज भरती झालेले आहे। त्यामुळे सगळ्यांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने सुद्धा आपला आणि माननीय रानडे साहेबांचा आभार व्यक्त करतो। वादळ आलं त्यानंतर किनारपट्टीचं बरंच नुकसान झालं, जवळजवळ 90 बोटींचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे किनारपट्टीवरची बोटी असतील, घरं असतील किंवा फुलं उत्पादक असतील, विटो उत्पादक असतील, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई या निमित्ताने मिळणं आवश्यक आहे आणि त्याने आपण कराल अशी मला निश्चित खात्री वाटते। आज या निमित्ताने तुम्ही इथे आलात, परंतु विकासाच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी आपण घेऊन आलेला आहात। त्यामुळे वाढवण पंचायतीच्या वतीने जवळजवळ 10 लाखाच्या वरच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्या अनेक संधी निर्माण होत आहेत। मी आपल्याला विनंती करतो की जे तरुण याच्यामध्ये ट्रेन होणार आहेत त्या सगळ्यांना प्रथम प्राधान्य मिळेल नोकऱ्यांमध्ये, जेणेकरून भूमिपुत्रांना न्याय मिळेल असं मला निश्चित खात्री वाटते। येणाऱ्या काळामध्ये आरोग्याचा प्रश्न हा आपल्याला निश्चित सोडवायचा आहे। आपण जवळच ट्रॉमा सेंटर आहे, सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा आहे आणि महिला हॉस्पिटल सुद्धा प्रस्तावित आहे। त्यामुळे याची लवकरात लवकर निधीची तरतूद आपण
करावी अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो, जेणेकरून इथून जो ठाणा, मुंबई किंवा सेलवास वापेला जो रुग्ण जातो तो जाणार नाही आणि आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि पालघर जिल्ह्याचं आरोग्य सदृढ होईल असं निश्चित खात्री वाटते. या निमित्ताने पालघर जिल्ह्यातले जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा नर्सिंग स्टाफ आहेत त्याच्या सुद्धा जागा बऱ्याचशा खाली आहेत, त्या जर लवकर भरल्या तर मला वाटतं पालघर जिल्ह्याचं आरोग्य नक्कीच सदृढ होईल असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या अनेक संधी ह्या निश्चित होणार आहेत आणि त्यामुळे आपण आपली चांगली विकासात्मक दृष्टिकोनातून पालघर जिल्हा बघत आहात, त्यामुळे अधिक चांगलं वृद्धिगत करण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. आपलं मी स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान विधानसभा सदस्य माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या पालघर जिल्ह्यातील या विकासात्मक कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, सन्माननीय मंगलजी लोढा साहेब, सन्माननीय विवेक पंडितजी, आदरणीय खासदार हेमंत सावराजी, त्याचबरोबर सन्माननीय सर्व व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासनातील अधिकारी वर्ग आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पालघरमधील सर्व नागरिक बंधू भगिनी, खरं तर मला इथे बोलण्याची संधी मिळाली आहे म्हणून फक्त मी 2च मिनिटांमध्ये पालघर जिल्ह्याचा आपण दिलेली त्यावेळची जबाबदारी आणि पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या समस्या होत्या त्या जवळून ज्या पाहिल्या त्याबद्दलच फक्त मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. देवेंद्रजी, आपण एक द्रष्टा नेता आहात. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला काय आवश्यक आहे, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला काय आवश्यक आहे याची सर्वाची आपल्याला जाण आहे. आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी, संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी जाणतो. पालघर जिल्ह्यामध्ये बराच काळ प्रवास केल्यामुळे आणि इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, आपण या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पालघर जिल्ह्याला वाढवान बंदर हे आपण उपलब्ध करून दिलं आहे. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रोजगाराच्या संधी, कुशल कामगार निर्माण व्हाव्यात म्हणून ज्या उपलब्ध झाल्या आहेत, मी सन्माननीय JNPTचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आपण इथला असणारा जनजाती समाज, इथला असणारा तरुण आणि इथला असणारा विशेष करून या संपूर्ण भागामधील असणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथे रोजगाराची जी संधी आहे, 10 लाख रोजगार जे निर्माण होणार आहेत, हे 10 लाख रोजगार शोधून शोधून इथल्या असणाऱ्या तरुणांनाच कसे मिळतील, कारण या सगळ्या जागा, इथली असणारी नैसर्गिक संपत्ती, या सगळ्याचे खरे वारसदार जर कोण असतील तर हा पालघर जिल्हा आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. हा MOU करून होणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्याचा सर्वे करून त्या गावामधील असणाऱ्या तरुणाला त्या रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी विशेष प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आज या वेगळ्या पर्वाला, रोजगार निर्मितीच्या एका वेगळ्या पर्वाला खरं तर आज सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. इथलं असणारं स्थलांतर ज्याला आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणामध्ये जे होत असतं त्याला
कुठेतरी आळा घालण्यासाठी हा सर्वात मोठा मार्ग हा देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे आणि हे नवीन पर्व देवेंद्रजींच्या नावाने सुरू झालंय असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्व पालघर मधल्या तरुणांना मी विनंती करणार आहे, या ज्या संधी आहेत या संधी आपल्याकडे चालून आल्या आहेत, या संधीचा फायदा घेण्याची आपण कुठेही संधी चुकवू नका. आपण जास्तीत जास्त या 10 लाख ज्या संधी आहेत त्या संधींपैकी आपण त्याचे जास्त भागीदार कसे होणार आहोत यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री माननीय नामदार श्री मंगल प्रभातजी लोढा साहेब यांना मी विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भगवान बिरसा मुंडा साहेबांना नमन करून, ज्याने आपलं संविधान दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून इथे आज ज्यांचे हस्ते सर्व उद्घाटन झाले असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, माझे नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री गणेशजी नाईक, आमचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, श्री पासा पटेलजी, श्री विवेक पंडितजी, अन्य मंचाधीन मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, आता आपण इथे बघितला की माननीय देवेंद्रजी मनामध्ये पालघरच्या प्रती काय भावना आहे. जवळजवळ 17 वेळा त्याने उद्घाटन केला, 17 कार्यक्रमाचे आता इथे उद्घाटन झाला. ज्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीसजीने गडचिरोली दत्तक घेतला होता त्यावेळी गडचिरोलीची काय स्थिती होती. आज गडचिरोली कुठे आलेला आहे, तिथे मोठे मोठे उद्योग आलेले आहे, टाटा समूह जैसे ते कौशल विकास केंद्र आलेलं आहे. गडचिरोलीचे कायाकल्प झालेला आहे. आता गडचिरोलीचे नंतर पालघराचा नंबर आहे. आता पालघरामध्ये जे काही होणार आहे तुम्ही सर्व आम्ही जण साक्षी राहू आणि काम पण करू. मी कौशल्य विकास विभागातर्फे आज 3 इथे MOU झाले, वादन पोर्ट बरोबर, CIA बरोबर आणि ब्ल्यू स्टार बरोबर. मी माननीय मुख्यमंत्रीने गवाही देतो ते पूर्ण 3ही MOUचा आपण प्राणपणे नियमानुसार पालन करू. आता वाधवन पोर्टने इथे एक जे आता रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितला की शोधून मुला मुलीचे आपण कौशल्य विकास करावा लागेल, तो त्याने पूर्वी एक इथे सुरू केलेला आहे. ज्यामध्ये चॅट बॉक्समध्ये 36,000 पालघरचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला रजिस्ट्रेशन केला जॉबसाठी. हा 36,000चा नंबर 3,60,000 वर जाईल आणि सर्वांच्यासाठी आपण त्यांचे जे काही त्याने कौशल्य प्रशिक्षणासाठी करायचे आहे ते आपण वाधवन पोर्टचे बरोबर राहून आणि विभागाच्या बरोबर राहून करू. आपल्याकडे 735 जिल्हा परिषदची शाळा आहे. ते जिल्हा परिषदची शाळामध्ये 735 सालामध्ये आपण ते सर्व जे जनप्रतिनिधी बसले आहे त्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचे जे काही शाळामध्ये तुम्हाला स्किल डिपार्टमेंटचा कोर्स सुरू करायचा असेल तुम्ही कोर्स सुचवा, तुम्ही शाळा सुचवा. ते सर्व सेकंडरी स्कूलमध्ये आम्ही 3 महिन्याच्या आत हे नवीन ते कौशल्य विकास केंद्राचे काम सुरू करू. ये आपण इथे एक बघितलं आता ते डाई मेकिंगचा पण काम सुरू केलं आहे. मी माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशातून इथे आपले वनगाव ITI मध्ये कौशल्य विकास विभाग आणि वाधवन पोर्ट चे बरोबर राहून आणि JNPA चे बरोबर राहून एक अत्याधुनिक डाई मेकिंग भवनचा निर्माण आपण करू. त्यामध्ये डाई मेकिंगचा इथला एक मोठा क्षेत्र आहे, त्याचे सर्वांना लाभ मिळेल. आणि त्याशिवाय सी फेरर्सचा कोर्स ज्यासाठी 3 ते 5 लाख रुपयाचे रक्कम आपल्या मुलामुलीने खर्च करावी लागतील ते कोर्स ऑलरेडी JNP ने सुरू केले आहे. ते आपण शिपिंग कॉर्पोरेशनचे बरोबर राहून आपण तिथे स्किल डिपार्टमेंट बरोबर राहून ते सी फेरर्सचा कोर्स पण आपण सुरू करू. ते मुला मुलींचे लाभ मिळेल, वाधवन पोर्टसाठी पण लाभ होईल. आणि त्याशिवाय जे आपले पालघरचे फार्म प्रोडक्ट आहे आणि पालघरचे जे काही आपले ओरिजिनल जे पालघरचे आदिवासी क्षेत्राचे काम आहे त्यासाठी पण जे काही शक्य असेल ते इथे कौशल्य विकास तर्फे पण काम सुरू करू. हे जे काही सर्व कौशल्य विकास विभाग करणार आहे ते शब्द माझे आहे, पण ते विचार माननीय मुख्यमंत्रीजी जे आहे, माननीय मुख्यमंत्रीजीने पूर्वी सांगितला होता की आता मी महाराष्ट्र रुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र पुढे जाणार आहे. आणि ज्यावेळी सेनापती असं आवाहन करतो
तो पूर्ण सेना कामामध्ये लागती. पूर्ण सेना इथे उपस्थित आहे. आपण सर्व एकत्र राहून पालघर जिल्ह्याचा कायाप्रकल्प करू. इथे बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांना आपण देखील मनोगत व्यक्त करावं. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन प्रकल्प अधिकारी एकात्मता आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसभा मोहिमेचा आणि विविध विकास कामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभातजी लोढा, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार श्री रवींद्रजी चव्हाण, आभासी पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आदिवासी विकास मंत्री श्री अशोकजी उईके, आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री विवेकजी पंडित, अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग श्री पाशाजी पटेल, लोकसभेचे सदस्य श्री डॉक्टर हेमंतजी सावरा, विधान परिषद सदस्य श्री निरंजनजी डावकरे, विधानसभा सदस्य श्री राजेंद्रजी गावित, विधानसभा सदस्य श्री विलासजी तरे, विधानसभा सदस्य श्री हरिश्चंद्रजी भोये, विधानसभा सदस्य श्री राजनजी नाईक, विधानसभा सदस्य श्रीमती स्नेहा दुबे पंडित, अपर मुख्य सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग श्रीमती मनीषाजी वर्मा, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सचिव श्री शेखर परदेशी, सचिव आदिवासी विकास विभाग श्री विजयजी वाघमारे, मीरा बांदर वसे विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त श्री मधुकरजी पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र श्री संजयजी दराडे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री उन्मेषजी वाघ, मुख्य वन संरक्षक ठाणे श्रीमती प्रदीपा, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, वसई विरार शहराचे आयुक्त श्री अनिल कुमारजी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोज रानडे, पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीशजी देशमुख, सर्व उपस्थित महानुभाव, या कार्यक्रमाला आवर्जून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, राज्याचे विविध खात्यांचे पदाधिकारी आणि अधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 14 ते 19 कालखंडामध्ये देवेंद्रजींनी या राज्याच्या विकासाचा मूलभूत आराखडा तयार केला. कालांतरानं रचना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 19 ते 2024 कालखंडामध्ये त्याला गती निश्चित देण्याचं ठरवून काम सुरू होणार होतं, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव देवेंद्रजींना
तो 2.5 वर्षाचा कालखंड किंवा 5 वर्षाचा कालखंड नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु त्यानंतरच्या 24 ते 29च्या कालखंडाकरता पुन्हा या राज्याच्या जनतेच्या आशीर्वादानं देवेंद्रजींना या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि या राज्याच्या सर्वच विभागाचा नुसता आराखडा न करता कृती आराखड्याच्या अनुषंगानं कृती व्हावी म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम दिला गेला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या आव्हानानुसार सगळेच मंत्री, सगळेच आमदार, सर्वच जनतेतील काम करणारे अधिकारी यांनी सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळे राज्य गतिमान होऊ लागलं आणि त्याला गती वाढू लागली. नंतरच्या कालखंडात त्यांनी 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. म्हणजे 100 अधिक 150 250 उर्वरित साधारणपणे 115 दिवसाचा कालखंड पुन्हा त्या ठिकाणी दिला जाईल. आणि आपल्या सर्वांच्या समोर नमूद करायला मला आनंद वाटतो की अतिशय गांभीर्यानं प्रशासक यंत्रणा सुद्धा कामाला लागलेली आहे. आढावा घेतला जातोच, परंतु प्रत्येक खातं दिलेल्या उद्दिष्टानुसार काम करते का नाही याचा आढावा सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली घेतला जातोय. सुरुवातीला ज्याला मला मंत्रीपद दिलं, वनमंत्रीपद दिलं आणि आता पालकमंत्री कुठलं तर मला अतिशय आवड ज्या खात्याचे होते तेच खातं मला दिलं गेलं. आणि मी विनम्रपणे सांगतो की ज्यावेळेला पहिल्यांदा मी वनमंत्री झालो, पर्यावरण मंत्री झालो, त्यावेळेला अभ्यास पण नव्हता आणि विचाराची दिशा पण नव्हती. परंतु या कालखंडामध्ये राहिलेल्या 6 महिने गेले, राहिलेल्या 4.5 वर्षामध्ये या खात्याला निश्चितपणे सकारात्मक अंजाम देण्याच्या अनुषंगानं आमच्या खात्यातल्या सगळ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. गेल्याच एक 10-12 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये यावर्षी या राज्यामध्ये 11 कोटी झाडं लावावी अशा प्रकारचं उद्दिष्ट देवेंद्रजींनी वन खात्याच्या अधिकाऱ्यासमोर मांडलं आणि अधिकाऱ्याने ते आव्हान स्वीकारलं. किंबहुना त्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गतिमान वाटचाल सुरू झालेली. पालघर हा अतिशय निसर्गरम्य जिल्हा. मी ज्या जिल्ह्याचा पूर्वी पालकमंत्री होतो त्याच्यातले 4 भाग झाले तर पालघर 1 भाग आणि राहिलेले 3 भाग ठाणे जिल्ह्यात राहिले. परंतु आज सुदैवानं आजचे खासदार आमदार हे अतिशय सकारात्मक विचारातून काम करणार आहे. सुंदर पालघर, हिरवा पालघर अशा प्रकारची उक्ती होती. पण मी आल्यानंतर मी सांगितलं प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर. आणि त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षकांना पण सांगितलं की तुमच्या गुजरात बॉर्डर पासून तुमच्या हद्दीपर्यंत पलीकडे पांडेजींच्या घटकांना मी सांगितलं की भाईंदर पासून तर तुमच्या पालघरच्या हद्दीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात कसे कमी होतील त्याच्या अनुषंगानं तुम्ही बैठक घ्या. आणि मी या अनुषंगानं आनंदित आहे की या जिल्ह्यातली जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि सर्वच घटक त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं वाटचाल करीत आहेत. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी राहिलेल्या 4.5 वर्षामध्ये 250 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जुन्या पारंपरिक झाडं आणि एकूणच
वन्यजीव आणि माणसामधला संघर्ष कमी होण्याच्या अनुषंगानं पूरक वातावरण होण्याची साठी वन खात्याबरोबर वाटचाल करताना पालघर जिल्ह्याचा मगाशी उल्लेख केला गेला की गडचिरोली जिल्हा हा भारतातला स्टील हब बनणार आहे आणि ह्या 5 वर्षामध्ये जे प्रगती होणारे जे 2 जिल्हे त्याच्यात गडचिरोली आणि दुसरा पालघर. माझ्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यामध्ये पुढच्या 4.5 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. मग त्याचा उल्लेख सर्वांनीच केला की 10 लाख रोजगार ही गोष्ट खरी. या इथल्या मूल शेतकऱ्याला रहिवाशांना बदललेल्या परिस्थितीच्या पातळीवर नेण्याचं काम आज जे करार झाले त्या करारामध्ये स्पष्ट झालेलं आहे की माननीय देवेंद्रजींच्या मनामध्ये इथल्या लोकांच्या विकासासहित विकास व्हावा ही इच्छा आहे. भविष्य काळामध्ये प्रकल्प झाला आणि प्रकल्पग्रस्त वंचित राहिले अशा प्रकारचं वातावरण राहणार नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्याकरता आणि जनताभिमुख कारभार करण्याचा जो देवेंद्रजींचा इरादा आहे त्या इराद्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यातील सगळी प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि जनसामान्यांचा सहभाग निश्चितपणे प्राप्त करू आणि देवेंद्रजींच्या मनामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जशी देशाची सर्वत्र प्रगती होते तशाच प्रकारचा महाराष्ट्राचा रोल त्याच्यामध्ये मोठा राहील असा विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मार्गदर्शनपर मनोगतासाठी मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. भारत माता की, भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांचा उल्लेख धरती आबा असा केला जातो ते क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो. आज मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब, व्हीसी वरनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके सर, आपले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी, आपले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, मंचावर उपस्थित माननीय विवेक भाऊ पंडित, पाशाजी पटेल, खासदार हेमंतजी सवरा, आमदार राजेंद्र गावित, निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे विलासजी तरे, स्नेहाताई पंडित, राजनजी नाईक, हरिश्चंद्र भोये, आपले अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, श्री विजय वाघमारे, श्री श्रीकर परदेशी, श्री मधुकर पांडे, श्री उन्मेष वाघ, डॉक्टर इंदुराणी जाखड, श्री अनिल कुमार पवार, श्री मनोज रानडे, श्री अतिश देशमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण
देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण भारतातल्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरता सुरू केलेली धरती आबा योजना, या योजनेचा शुभारंभ या पालघर जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी करतो आहोत. आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी एक अशी योजना सुरू केलेली आहे की या 5 वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातला आमचा आदिवासी समाज हा सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि जवळपास 80,000 कोटी रुपये या योजनेकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 32 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालणार आहे आणि या 32 जिल्ह्यातल्या जवळपास 4,975 म्हणजे 5,000 गावांमध्ये ही योजना या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो. आपण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये साधारण 1,000 गावं आहेत. या 1,000 गावांपैकी 635 गावं म्हणजे 65% गावं पालघर जिल्ह्यातली आता धरती आबा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कव्हर झालेली आहेत. आणि मी सर्व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता, परिवर्तन करण्याकरता, त्यांना विकासाकडे नेण्याकरता यापेक्षा उत्तम संधी आपल्याला दुसरी कुठलीच लाभणार नाही. कारण या योजनेमध्ये प्रत्येक या 650 गावांपैकी प्रत्येक गावामध्ये 25 प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत आणि या योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबवायच्या आहेत. म्हणजे जी योजना आपल्याला राबवायची आहे ती जर वैयक्तिक लाभाची योजना असेल तर त्या गावातल्या एकूण एक परिवाराला ती, त्या ठिकाणी आदिवासी परिवाराला ती योजना मिळाली पाहिजे. आणि सामूहिक लाभाची असेल तर त्या गावातल्या आदिवासी समाजाला त्याचा सामूहिक लाभ घेता येईल अशा प्रकारे ती राबवायची आहे. त्यामुळे आता आपल्याला ही तक्रार करायला वावच नाही की आमच्याकडे निधीची कमतरता आहे, आमच्याकडे योजनांची कमतरता आहे. 17 वेगवेगळ्या विभागांच्या योजना, अशा 25 योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत. आणि याच्यामध्ये जी गावं आयडेंटिफाय केलेली आहेत, 500 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावं, त्यानंतर ज्या गावांमध्ये दुसरी कॅटेगरी आहे की लोकसंख्या कमी अधिक आहे पण 50% जास्त आदिवासी ज्या गावांमध्ये राहतात ती गावं देखील याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि आपले जे 4 आकांक्षी जिल्हे आहेत, पालघर, गडचिरोली सारखे, या 4 आकांक्षी जिल्ह्यामध्ये गावामध्ये 50 जरी आदिवासी कुटुंब असली किंवा आदिवासी लोकसंख्या असली तरी ते गाव हे धरती आबा योजनेमध्ये या ठिकाणी इन्क्लूड झालेला आहे. गावातला रस्ता असेल, अंतर्गत रस्ता असेल, गावाला पिण्याचं पाणी असेल, प्रत्येक घरात वीज असेल, प्रत्येक घरात सिलेंडर असेल, आरोग्याच्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, त्या ठिकाणी रोजगाराच्या योजना असतील, माता कल्याणाच्या योजना असतील, बालमृत्यू, अर्भक मृत्यू रोखण्याच्या योजना असतील, पूरक पोषण आहाराच्या योजना असतील, अशा 25 योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाकरता सर्वात मोठी योजना म्हणजे धरती आबा योजना आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते आहे. मला अतिशय आनंद आहे की आज ही योजना सुरू होत असताना
आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारामुळे आज या देशाचं नेतृत्व राष्ट्रपती म्हणून देखील एक आदिवासी महिला आमच्या श्रीमती द्रौपदी मुर्मू करता आहेत. हे बदलणाऱ्या भारताचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्याला माहिती आहे धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडा. भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हटलं जातं. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज आणि सावकारांनी मिळून ज्यावेळी आदिवासींचं जल जमीन आणि जंगल लुटण्याचं काम सुरू केलं, मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी घेण्यात आल्या, जंगलं ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली आणि आदिवासींना अधिकारांपासून वंचित करण्याचं काम झालं. त्यावेळी भगवान बिरसा मुंडा यांनी एक प्रकारे अवतार घेतला आणि ज्या प्रकारचा मुकाबला केला असं सांगतात की इंग्रजी शासनाला त्या काळामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त भगवान बिरसा मुंडा दिसायचे. त्यांना समजायचंच नाही की एका वेळी हा व्यक्ती इतक्या ठिकाणी दिसतो कसा. पूर्णपणे इंग्रजी हुकुमतीला जेरीस आणून एक समांतर सरकार सामान्य माणसाचं, गरिबाचं आणि आदिवासीचं तयार करण्याचं काम त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी केलं. आपल्या जीवनामध्ये केवळ 25 वर्ष भगवान बिरसा मुंडा जगले, पण इतक्या कमी वयामध्ये, तरुण वयामध्ये देखील त्यांनी एक अशा प्रकारचं परिवर्तन केलं की त्यातनं या देशामध्ये हजारो आदिवासी क्रांतिकारक तयार झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान हे प्रचंड मोठं योगदान होतं. हे योगदानही आमच्या इतिहासाने लपवून ठेवलं होतं, पण प्रधानमंत्री मोदीजींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगितलं जेवढे आमचे जनजातीचे, आदिवासी समाजाचे, आमचे सगळे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांचा इतिहास शोधून काढा आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा इतिहास हा पुनरुज्जीवित झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम आज या ठिकाणी झालं आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाने केलेलं योगदान हे देखील आज आपल्या पुढे आलेलं आहे. आणि म्हणूनच ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आज आपण सुरू करतो आणि मला विश्वास आहे की या योजनेमुळे पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी बहुल गावांमध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होईल. आताच गणेश नाईक साहेब असतील, खासदार साहेब असतील, रवी चव्हाण साहेब असतील, मंगलजी असतील, सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं कशा प्रकारचं परिवर्तन आज पालघर जिल्ह्यामध्ये आपण करतो. वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी असणार आहे. वाढवणच्या बंदरामुळे भारताला एक प्रकारे सागरी शक्ती बनण्याची संधी प्राप्त झाली आहे. जगातलं सगळ्यात मोठं जहाज आज भारतामध्ये येऊ शकत नाही, त्याला दूर डॉकिंग करावं लागतं. तेही पालघरच्या आमच्या वाढवणच्या बंदरावर या ठिकाणी येऊ शकणार आहे. त्यामुळे जागतिक व्यापारामध्ये भारताची भागीदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये 10 लाख लोकांना रोजगाराची संधी या माध्यमातून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की आमच्या पालघरचा उपयोग हा वसाहतीसारखा आम्ही करू देणार नाही. जर रोजगाराच्या संधी या ठिकाणी तयार होतील तर त्यातला रोजगार हा भूमिपुत्रांना मिळेल. तो रोजगार आमचा आदिवासी समाज, तो रोजगार आमचा मासेमारी करणारा समाज, सगळ्या भूमिपुत्रांकरता या रोजगाराचं सृजन झालं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्या दिवशीपासनं आपण JNPT जे वाढवण बंदर तयार करताय ते आपली वाढवण बंदराची कंपनी आणि त्याच सोबत आपला कौशल्य विकास विभाग या दोघांचा करार करून मोठ्या प्रमाणात या वाढवण बंदरामुळे ज्या रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत त्या संधी करता आमचे तरुण तयार असले पाहिजे याची कौशल्य त्यांना देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं.
केवळ कौशल्य देऊन आपण थांबत नाही, त्यातल्या जसं अनेकांना रोजगार मिळेल तसे त्यातले अनेक लोक हे उद्योजक देखील बनतील आणि त्यांना उद्योग करण्याकरता, व्यवसाय करण्याकरता जो काही निधी आहे, जे काही कर्ज आहे तेही आपण उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतली. आज आपण बघितलं प्रातिनिधिक स्वरूपात काहींना आपण सर्टिफिकेट दिले, काहींना आपण चेक दिले, पण हजारो तरुणांना अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि मला आनंद आहे की JSW स्टील असेल, ओनिडा असेल, सेंट गोबेन असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, DWS प्रिसिजन स्टील असेल, ब्ल्यू स्टार असेल, ज्या देशातल्या सगळ्यात नामांकित कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आपण करार केलेले आहेत आणि त्या करारातनं प्रशिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. मी कौशल्य विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. जवळपास 57 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुणाईला काम देण्याकरता कौशल्य विकासाचे आणि अप्रेंटिसचे करार हे आमच्या कौशल्य विकास विभागाने या ठिकाणी केलेले आहेत. पण आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तेही खरं आहे, देरे हरी पलंगावरी असं करून चालत नसतं. व्यवस्था सगळ्या उभ्या करू, पण त्या व्यवस्थेचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे पालघर जिल्ह्यातल्या तरुणाईला की या संधीचा लाभ घ्या. तुम्ही लाभ घेतला नाही तर रोजगाराकरता लोक तर लागणार आहेत आणि मग बाहेरचे लोक आले तर आपल्याला असं वाटतं भूमिपुत्रांवर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासनं भूमिपुत्रांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. पण काही लोकांची मानसिकता अशी असते आम्ही ट्रेनिंगही घेणार नाही आणि तरी आम्हाला रोजगार द्या, असं होत नसतं. ट्रेनिंग घ्यावंच लागतं आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेनिंग या ठिकाणी आहेत. आज आपण बघा अगदी देशातला पहिला क्रेन ऑपरेटरचा कोर्स हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात क्रेन ऑपरेटर्स आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांवर आधारित अशा प्रकारचे हे जे जॉब्स आहेत की जे सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात. अगदी उच्च शिक्षित असण्याची आवश्यकता नाही आहे, सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात अशा प्रकारच्या या रोजगाराच्या संधी आहेत. आणि त्यासोबत आज आपण CII सोबत या जिल्ह्यातल्या तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये देखील ट्रेनिंग मिळालं पाहिजे याचा करार केलेला आहे. म्हणजे आपली ही जनरेशन फ्युचर रेडी असेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल. अशा प्रकारचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि हे सगळं करत असताना आपण मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण मीरा भाईंदर वसई विरार हे नवीन पोलीस आयुक्तालय तयार केलं आणि या नवीन पोलीस आयुक्तालयाचं सुदृढीकरण आता चाललेलं आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या पोलीस आयुक्तालयाने अतिशय उत्तम काम केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कारही केला. आणि आज या पोलीस आयुक्तालयाचे 6 वेगवेगळी कार्यालय आपण DCPचं ऑफिस असेल, ट्रॅफिकचं ऑफिस असेल, भरोसा सेल असेल, अशा विविध कार्यालयांचं देखील या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. ट्रॅफिक डिपार्टमेंट करता बॉडी वॉर्न कॅमेरेज आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ज्यावेळी सुसज्जित अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखणं देखील सोपं जातं. शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही पालघर जिल्ह्यामध्ये येते तर त्या गुंतवणुकीकरता कायदा आणि सुव्यवस्था देखील उत्तम असला पाहिजे. या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण केली आहे. एक अजून मोठं मिशन या पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरू करतो, बांबू मिशन. बांबूच्या संदर्भात आमचे पाशा पटेलजी आणि विवेक पंडितजी यांनी गेले 2 महिने सातत्याने जिल्ह्यामध्ये प्रबोधन प्रशिक्षण केलेलं आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बांबू मिशनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात नरेगाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमचा जो शेतकरी आहे
या शेतकऱ्याला, विशेषतः भाताचा शेतकरी आहे, आदिवासी शेतकरी आहे, छोटी जमीन असलेला शेतकरी आहे, एक पीक घेणारा शेतकरी आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर बांबू मिशननं ते परिवर्तन होऊ शकतं. बांबू हा त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकतो. आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं, एकीकडे बांबूच्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण तर होणारच आहे, पण आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या जीवनातही समृद्धी आणली जाणार आहे. त्या बांबू मिशनची सुरुवात देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केली. या ठिकाणी येण्यापूर्वी मी एका शाळेमध्ये गेलो होतो. आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आम्ही ठरवलं प्रत्येक शाळेमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी जातील आणि प्रवेशाच्या दिवशी विद्यार्थ्यांची आणि तिथल्या पालकांशी संवाद करतील. मला अतिशय आनंद वाटला की ज्यावेळी शाळेमध्ये आमची छोटी छोटी आदिवासी मुलं ही अत्यंत चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं देत होती, त्यांना त्या ठिकाणी योग्य ज्ञान मिळत होतं, हे पाहून मला मनापासून आनंद वाटला. आपल्या गावची शाळा ही आपली असते. आपल्या गावच्या शाळेला आपण पालकत्व दिलं पाहिजे आणि ही शाळा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. ही शाळा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. अशा प्रकारे जर आपण शाळेचं वातावरण ठेवलं तर आज राज्य सरकारच्या वतीनं या शाळांमध्ये गणवेश असेल, मध्यान्ह भोजन असेल, पुस्तकं असतील, सगळ्या गोष्टी आपण मोफत देतो आहोत आणि त्यातनं आमची मुलं शिकली पाहिजेत, ती मोठी झाली पाहिजेत, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. पण त्याच वेळी माझ्यासमोर चिंता आहे स्थलांतरित होणाऱ्या आणि विशेषतः आमच्या कातकरी समाजाची आणि वेगवेगळ्या आदिवासी समाजाची. कारण स्थलांतरित होणारी आमची जी कुटुंब आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण हा एक आपल्यासमोर चॅलेंज आहे. आपण काही शाळा देखील सुरू केल्या, पण माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रसंगी कठोर होऊन त्या ठिकाणी जे पालक आहेत त्यांना योग्य काउन्सिलिंग करून, आणि शब्द चुकीचा आहे पण दुसरा शब्द मला आठवत नाही म्हणून आवश्यकता पडली तर थोडी जोर जबरदस्ती करून मुलं शाळेत गेलेच पाहिजेत. स्थलांतरित होण्यामुळे मुलांचं शिक्षण सुटतंय, त्यांना शिकता येत नाही, असं चालणार नाही. आता चांगल्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर या स्थलांतरित मुलांचा देखील विचार हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण केला पाहिजे, हे देखील मला अत्यंत महत्वाचं वाटतंय. आणि यासोबत खरं म्हणजे आपण या ठिकाणी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे, पण त्यासोबत 2012 साली जव्हारमध्ये 100 खाटाचं रुग्णालय आपल्याला तयार करायचं होतं. 18 साली ते 200 खाटांचं आपण केलं. अद्यापही त्याची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्याची सुरुवात आता या वर्षी झाली पाहिजे, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. ट्रॉमा सेंटर जे आपलं आहे त्या ट्रॉमा सेंटरचं थोडंसं काम बाकी आहे, ते काम वेगानं पूर्ण करायचं. मनोहर इथलं ट्रॉमा सेंटर, त्याकरता जी काही आवश्यकता असेल ती सगळी निधीची आवश्यकता मी पूर्ण करून देईल, पण एका निश्चित वेळेमध्ये हे ट्रॉमा सेंटरचं काम तातडीनं पूर्ण झालं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे आता मेडिकल कॉलेज आपण दिलेलं आहे, त्याचं काम, रुग्णालयाचं काम, हे सगळं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. शेवटी मधून मधून जेव्हा या ठिकाणी बालमृत्यूच्या, कुपोषणाच्या बातम्या येतात, मला ही गोष्ट माहिती आहे की आज 10 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठ्या प्रमाणात सुधार झालेला आहे, पण जोपर्यंत बालमृत्यू होत आहेत, जोपर्यंत कुपोषित बालकं आहेत, तोपर्यंत आपलं काम संपू शकत नाही. त्यामुळे आपल्या रोजगाराच्या, पूरक पोषण आहाराच्या, आरोग्याच्या ज्या वेगवेगळ्या इंटरव्हेन्शन्स आहेत, हे इंटरव्हेन्शन्स हे कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिक तीव्रतेने झाले पाहिजे, ते वेळेत झाले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारच्या बातम्या होणार नाहीत आणि आपल्याला खरोखर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी करता येईल. आज मला आनंद आहे की आपण वन जमिनीचे पट्टे या ठिकाणी दिले, पण अद्यापही जिल्ह्यामध्ये 7 ते 8 हजार वन जमिनीचे पट्टे हे शिल्लक आहेत. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनाला आणि वन प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे किंवा
आपण आदेशही समजू शकता की 15 ऑगस्ट पर्यंत हे सगळे वनपट्टे निकाली काढा आणि आमच्या आदिवासी समाजाला हे वन जमिनीचे पट्टे जे आहेत त्यातला कोणीही पात्र या ठिकाणी राहणार नाही किंवा त्याला त्या ठिकाणी आपण दिलं नाही अशा प्रकारची परिस्थिती असणार नाही हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आज मला आनंद आहे की वेगवेगळ्या प्रकारची कामांचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्यातनं या जिल्ह्याला एक परिवर्तनशील जिल्हा म्हणून आमचा प्रयत्न आहे. जसं मी नेहमी सांगतो की गडचिरोली जिल्हा हा शेवटचा जिल्हा, टोकाचा जिल्हा म्हणून आपण संबोधायचो, पण आम्ही हा निर्णय केला की गडचिरोलीला शेवटचा जिल्हा म्हणायचं नाही, गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणायचं, महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हणायचा. तसंच गुजरातच्या बाजूने जर आपण आलो तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आपला पालघर जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यालाही आपल्याला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे. आणि हे करत असताना आपला वसई विरारचा जो भाग आहे, महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे, आपला नाला सोपाऱ्यासारखा जो भाग आहे, ज्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेला भाग आहे, इथेही मोठ्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. त्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देतो. पुन्हा एकदा आपण सगळे लोक गेले 3 तास या ठिकाणी आहात आणि तरी देखील शांतपणे आपण माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धरती आबा योजनेच्या आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या बहुमूल मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोजी रानडे यांना आपण उपस्थितांचे तसेच सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करावेत. आदरणीय मनोजी रानडे. आज आपल्या जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव, धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ तसेच आश्रमशाळा, पोलीस कार्यालय, सामंजस्य करार इत्यादीसाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहिले. या राज्यस्तरीय मोहिमांचा शुभारंभ आमच्या जिल्ह्यात केला आणि ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आश्वासन देतो की ज्या मोहिमेचा आपण शुभारंभ केलेला आहे त्याची यशस्वी अंमलबजावणी आम्ही करू आणि आरोग्य, शिक्षण यामध्ये ज्या त्रुटी असतील त्याही दूर करून दर्जा उंचावू. PM आवास आणि जनमन योजनेमध्ये जी 72,000 घरं आपल्या जिल्ह्यात पूर्ण होत आहेत ती आम्ही यावर्षी पूर्ण करू. आणि सर, यावर्षी आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये ट्रॉमा सेंटर आणि मोखाडा तालुक्याचं पूर्ण मोखाडा तालुका एकाच योजनेवर कव्हर होतो. त्या योजनेचा शुभारंभ आणि ट्रॉमा सेंटरचा शुभारंभ आपल्या हस्ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही आपल्याला बोलावू. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी जे स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त पालघरचा निर्धार केलेला आहे तोही साकार करण्यासाठी पूर्ण मेहनत घेऊ. याच प्रसंगी सन्मान्य पालकमंत्री गणेश नाईक साहेब, मंत्री कौशल्य विकास लोढा साहेब, मान्य विवेक पंडित साहेब, मान्य पाशा पटेल साहेब, मान्य खासदार सावरा साहेब, सर्व आमदार महोदय, नागरिक, पत्रकार, मीडिया या सर्वांचं मी आभार मानतो. सर्व उपस्थित जनसमुदायाचे देखील आभार. धन्यवाद.